नमस्कार. मी डॉक्टर आशा मिरगे, माजी राज्य महिला आयोग सदस्य. विधानभवनामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांनी एक बैठक बोलावली. कुणाची बरं? सगळ्या महिला क्षेत्रात काम करणारे ॲक्टिव्हिस्ट आणि राज्य महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्ष, राज्य महिला आयोगाच्या कामाचं समीक्षण आणि महिलांच्या अत्याचाराच्या संबंधात काही ध्येय धोरणे ठरवण्यासाठी. या बैठकीचं निमंत्रण मला नाही म्हणून मी खूप नाराज आहे असं मी माध्यमांमध्ये वाचत आहे. सॉरी, मला बोलवलं नाही म्हणून नाराजी नाही, दुःख नाही, परंतु विदर्भातल्या कोणालाच बोलवलं नाही ही मात्र नक्की नाराजी आहे. माझ्या भाबड्या मनाला काही प्रश्न पडतात आणि ते पडले. त्याची उत्तरं मला आदरणीय नीलमताई गोरेच देतील की काय महिलांवर अत्याचार फक्त मुंबई, पुणे आणि नाशिकलाच होतात? विदर्भ मराठवाड्यात महिलांवर अत्याचार होत नाहीत की अख्ख्या महाराष्ट्रातल्या महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची उत्तरं शोधण्याची समज ही फक्त त्या एरियात असणाऱ्या राजकारणी आणि समाजकारणी महिलांना आहेत? विदर्भ आणि मराठवाड्यातील महिलांना वेगळ्या शब्दात म्हटलं तर काही अक्कलच नाही असं समजायचं? कारण कुणाला म्हणजे कुणालाच बोलवलं नाही. आमच्या गडचिरोलीच्या माजी राज्य महिला आयोग सदस्य विजयाताई बांगड, नागपूरच्या 2 माजी राज्य महिला आयोग सदस्य आभा पांडे आणि नीता ठाकरे, अमरावतीच्या तर महिला बालकल्याण विभागाचं कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेल्या यशोमती ठाकूरताई आणि अकोल्याची मी. बरं, आम्ही सोडून द्या, पण दुसरी एखादी महिला, सीमा साखरे विदर्भातल्या, रूपा कुलकर्णी विदर्भातल्या, विदर्भात असंख्य महिलांनी काम केलेलं आहे. त्यामुळे मला त्यांना असं विचारावंसं वाटतं की आमच्यावरच्या अन्यायाची उत्तरं आम्हाला कुठे, कधी आणि कशी मिळतील नीलमताई?